मित्रांनो, तुम्ही पाहतात आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल नरेंद्र स्वामी 45। आजचा विषय असा आहे की कदाचित प्रत्येक घराशी संबंधित आहे। घरात लक्ष्मी का टिकत नाही? तुम्ही कधी विचार केला का? काही लोकांकडे पैसा कमी असतो तरीही त्यांच्या घरात आनंद, समाधान आणि भरभराट असते। पण काही लोकांकडे भरपूर पैसा असूनही घरात सतत तणाव, आजारपण, भांडण आणि आर्थिक अडचणी का असतात? याचं कारण फक्त नशीब आहे का, की आपल्याला नकळत होत असलेल्या काही चुका यामागे कारणीभूत असतात? आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत आणि माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक आयुष्यभर समजू शकत नाही। मित्रांनो, आपण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असं समजतो, पण आपल्या संस्कृतीत लक्ष्मीचा केवळ धन नाही। ज्या घरात प्रेम आहे, ज्या घरात आई वडिलांचा सन्मान आहे, ज्या घरात मनशांती आहे, जिथे समाधान आहे, तिथेच खरी लक्ष्मी वास करते। पण प्रश्न असा आहे की मग काही घरात ही कृपा टिकत का नाही? पहिली गोष्ट, ज्या घरात सतत भांडण होतात तिथे आनंद हळूहळू निघून जातो। लक्षात ठेवा, रागाच्या भरात बोललेले शब्द विसरले जात नाहीत, ते मनावर कायमचे ठसे उमटवतात। कधी पती पत्नीमध्ये वाद, कधी भावंडांमध्ये मतभेद, कधी आई वडिलांशी मोठ्याने बोलणे, हे सगळे घरातील सकारात्मक वातावरण नष्ट करतात। एकदा स्वतःला विचारून पहा, आपल्या घरात शेवटचं मनापासून हसणं कधी झालं होतं? जर हा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावत असेल तर बदलाची सुरुवात आजच करा। आता दुसरी गोष्ट, आई वडिलांशी आणि घरातली ज्येष्ठांशी आदर। आज अनेक लोक मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करतात, पण घरी येऊन आई वडिलांशी रागाने बोलतात। विचार करा, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण या जगात आलो, त्यांना जर आपण दुःख दिलं तर जीवनात समाधान कसं मिळेल? दररोज सकाळी 2 मिनिटं त्यांच्या चरणाला स्पर्श करा, त्यांचा आशीर्वाद घ्या। अनेक वेळा हेच आशीर्वाद आपल्या आयुष्यातील मोठं संकट दूर करण्याची ताकद देतात। आता तिसरी गोष्ट, अन्नाचा आदर करा। आजकाल आपण सहज म्हणतो, हे जेवण आवडलं नाही, हे फेकून द्या, पण क्षणभर विचार करा, जगात कितीतरी लोकांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही। जे अन्न आपल्या ताटात आलेलं आहे ते ईश्वराची कृपा समजून आदराने स्वीकारा। कृतज्ञता ही समृद्धीची पहिली पायरी आहे। आता चौथी गोष्ट, प्रामाणिकपणा। काही लोकांना वाटतं थोडी फसवणूक केली, थोडं खोटं बोललं तर काय फरक पडतो? फरक पडतो, कारण दुसऱ्यांचा हक्क हिरावून मिळवलेला पैसा काही दिवस आनंद देईल, पण मन शांती कधी देणार नाही। प्रामाणिक कष्टातून मिळवलेला 1 रुपयाचं मोलही अप्रामाणिकपणा मार्गाने मिळवलेल्या 100 रुपयापेक्षा मोठं असतं। आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कृतज्ञता। आपण सतत काय नाही याचा विचार करतो, पण देवाने काय दिलेलं आहे याचा विचार किती वेळा करतो? डोळे दिले, हातपाय दिले, कुटुंब दिलं, अन्न दिलं, श्वास दिला, याबद्दल आपण रोज मनापासून धन्यवाद म्हणतो का? ज्या माणसाला मिळालेल्याची किंमत कळते त्याच्यावर आयुष्य आणखी कृपा करतं। मित्रांनो, लक्ष्मी घरात टिकावी असं वाटत असेल तर आधी घरात प्रेम टिकू द्या, मोठ्यांचा आदर टिकू द्या, सत्य टिकू द्या, संस्कार टिकू द्या आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मनाचा नम्रता टिकू द्या, कारण जिथे नम्रता असते तिथेच ईश्वराची कृपा असते। पण मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे जी अनेक लोक पूर्णपणे विसरून जातात, ती म्हणजे घरातील वातावरण। कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही घरात प्रवेश करताच मनाला शांतता वाटते, तिथे बसावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, कारण त्या घरात प्रेम असतं, आपुलकी असते आणि एकमेकांविषयी आदर असतो। पण काही घरामध्ये पाऊल टाकताच तणाव जाणवतो, प्रत्येक जण रागात, प्रत्येक जण स्वतःचा विचार करणारा। अशा घरात पैसा आला तरी समाधान नसतं। मित्रांनो, लक्ष्मीला फक्त सुंदर घर आवडत नाही, तिला सुंदर मनही, माणसंही आवडतात। आपण रोज घर साफ करतो, पण आपल्या मनात साचलेला राग, मत्स्य आणि द्वेष साफ करतो का, याचाही एकदा विचार करा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक सतत दुसऱ्यांचा हेवा करतात। त्यांच्याकडे एवढा पैसा कसा, त्यांचं घर इतकं चांगलं कसं, त्यांचा व्यवसाय इतका पुढे कसा गेला? मित्रांनो, दुसऱ्यांच्या आनंदाकडे पाहून दुःखी होणारा माणूस स्वतःचा आनंद हरवून बसतो। त्याऐवजी दुसऱ्याच्या यशातून प्रेरणा घ्या, मनापासून त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा द्या, कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्या आयुष्यातही आनंद येतो। आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, मी माझ्या घरात अशी कोणती चूक करतो जी आजपासून बदलू शकतो? रोज रागवणं थांबवू शकतो का? आई वडिलांना प्रेमाने बोलू शकतो का? अन्नाचा आदर करू शकतो का? खोटं बोलणं सोडू शकतो का? कृतज्ञता राहू शकतो का? जर या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समजा तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात आजपासून झालेली आहे। लक्षात ठेवा, जीवनात बदलण्यासाठी मोठा चमत्कार लागत नाही, छोट्या छोट्या चांगल्या सवयी पुरेशा असतात। प्रेमाने बोललेला एक शब्द, मोठ्यांना केलेला एक नमस्कार, भुकेल्याला दिलेला एक घास आणि देवावर ठेवलेला एक प्रामाणिक विश्वास, यातूनच जीवनात खरी समृद्धी येते। म्हणूनच आजपासून एक संकल्प करूया, घरात प्रेम वाढवूया, मोठ्यांचा आदर करूया, प्रामाणिकपणे आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाचा आभार मानून करूया। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या प्रेरणादायी आणि आध्यात्मिक विचारांसाठी नरेंद्र स्वामी 45 या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय सियाराम. ओम नरेंद्रनाथाय नमो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.